असतील, ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब असतील, मनीषा कायंदे मॅडम असतील, मनोहर धोंडे साहेब असतील, दराडे साहेब असतील, आमदार आदरणीय दराडे साहेब यांनी तो अहवाल बनवून तो शासनाला 25 डिसेंबरला सादर केलेला आहे. त्यावेळेस आम्ही पुन्हा नागपूरलाही आंदोलन केलं. त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ त्यांनी आम्हाला सांगितलं की आचारसंहिता झाल्यानंतर तुमचं काम लगेच आम्ही हातावर घेऊ. परंतु तेही झालं आणि मध्ये आम्ही बरीचशी त्यांच्याकडे पाठपुरावा केला, तोपर्यंत काही काम झालं नाही. म्हणून आम्हाला नाविलाजानं त्या आंदोलनाचं हात्यार उपसावं लागलं आणि आम्ही आज 10वा दिवस आहे आम्ही या ठिकाणी आहोत. काही जणांच्या इथं विशेष करून सांगावं असं वाटतं, काही जणांचा सेवासाहेब 1 महिन्यावर आलेत, आता 1 महिन्याला रिटायर होणार आहे आणि मानधना व्यतिरिक्त शासनाचा 1ही रुपया मिळत नाही, फक्त मानधन. मग जे आपण बघतो खाजगी ह्याच्यामध्ये काम करणाऱ्याला सुद्धा PF मिळतो, त्यांची पेन्शन मिळते, किंवा आम्हाला तसं काहीही मिळत नाही. आमचे 257 लोक मयत झाले यापैकी त्या 5 वर्षामध्ये. काही लोक रिटायर झाले, आता 2-3 महिन्यावर असे काही रिटायरमेंटला आलेले आहेत. मग त्यांचं भविष्य काय? त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण मंत्रिमंडळामध्ये त्या अहवालानुसार अहवालातील शिफारस जी आहे त्यानुसार जोपर्यंत आपण मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. अशा पद्धतीचं हे आमचं आंदोलन चालू आहे साहेब. महाराष्ट्रातून विदर्भ असेल, 36च्या जिल्ह्यातून इथं सगळ्या महिला आहेत. आमची राहण्याची व्यवस्था नाही, तरीही आज 10वा दिवस आहे. आम्ही कुठेही राहतोय, कसंही करतोय, फक्त कारण आम्हाला नाविलाज आहे. तर आता आमचं हे आंदोलन शेवटचं आहे आणि यानंतर आम्हाला आंदोलन या कायमच्यासाठी करावं लागणार नाही या भावनेनं आम्ही या ठिकाणून आलं. आता उद्या साहेब गुढी आहे, गुढी सुद्धा ते सुद्धा आम्ही सण याच ठिकाणी साजरा करणार आहोत. आमचा नाविलाज आहे, आमची गावाकडे जायची मानसिकता नाही. घरी येऊन कोण येत आहेत, काम आमचे मुलं असतील, घरचे सगळी मंडळी असेल, आई वडील असेल, आजारी आहेत, म्हणजे आमचं हे आणि ते आमचं कुटुंब आम्ही भागवू शकत नाही. 58 वर्षानंतर आम्हाला काहीच मिळणार नाही. 58 वर्षानंतर आम्ही पुन्हा रिटायर झाल्यावर जगायचं कसं? हा विमंचनेमध्ये आमचं सगळं हे 3000 कुटुंब आहेत आणि यातलं विशेष सांगायचं साहेब, याच योजनेतले 3105 लोक कायम केलेले आहेत शासनाने. जो 8 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णयानुसार 24 मध्ये त्यांना कायम केलेला आहे आणि तेही आमच्या याच योजनेतले होते. आता आम्ही फक्त 3378 लोक राहिलेलो आहोत. त्यामुळं आमचं शासनाला विनंती आहे की जसं त्यांना घेतलंय आता निम्म्या लोकांनाही आम्हाला तसं करू नका, आम्हालाही शासन सेवेत घ्यावं, हीच आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन आणि आमरण उपोषण करत आहोत. धन्यवाद साहेब, आम्हाला आपल्याला या ठिकाणी भेट दिलं आणि आमची जी अडचण आहे